सूचना, ही एकांकिका कोणत्याही प्रकारे धूम्रपान किंवा मद्यपानास प्रोत्साहित करत नाही. धूम्रपान आणि मद्यपान शरीरासाठी हानिकारक आहे. नाही ना वहिनी, तुम्हाला मिळाले का? नाही ना रे, कपाटात पण शोधून झालं पण आता काहीच समजत नाहीये. ऍक्च्युली मी आपल्या अकाउंटंटला फोन करतोय पण त्याचा फोनच लागत नाहीये. हा, मी पण तोच विचार करत होती. अरे म्हणजे अमाऊंट छोटी नाहीये ना, आपण एक्सप्लेनेशन तरी काय देणार? मी काय म्हणतो वहिनी, आपल्या घरात चोरी तर झाली नसेल? चोरी? हा, अरे कसं शक्य आहे? इथे सगळे आपलेच आहेत, चोरी कशी होईल? नाही आपलेच ठीक आहे, पण कुंदा विचार सुद्धा करू नकोस. अरे मी तिला लहानपणापासून ओळखते आणि माझा तिच्यावर तरी पूर्ण विश्वास आहे. राहुल, काय करतोयस? हे बघ अक्षरा, सापडले तुझे पैसे. पैसे कुठे? तुझ्या या लाडक्या कुंदाच्या आउट हाऊस. विश्वास बोल, का केलीस तू चोरी? मी नाही केली चोरी साहेब. खोटा बोलते तू. गणपती शपथ, मी चोरी नाही केली साहेब. चोरी नाही केलीस? चोरी नाही केलीस तू? मग हे पैसे तुझ्या कपाटात कसे आले? मला नाही माहिती हे पैसे माझ्या कपाटात कसे आले. हो, तुला माहित नाही? नाही. मग काय चालत आले? साहेब, मी या घरचं मीठ खाल्लंय म्हणून आता पैसे पण घालले. माझ्या थोडासा तरी विश्वास ठेवा. विश्वास? अक्षराताई, माझं ऐकून तरी घ्या. चोरी करतेस काय? चल चल, तुला तुझी जागा दाखवतो. अक्षराताई, माझं ऐकून तरी घ्या. मी खरंच चोरी नाही केली. अक्षराताई, अगं घरी कोण पण नाहीये. इतके दिवस तुला थांबून ठेवलं होतं, आज बरोबर बाहेर पडलीस. चल बघतो. आता कळालं ना डॉक्टर काय म्हणाले? हो रे. आता काळजी घे ग, तू खूप धावपळ करते. अरे आरामच करणार आहे ना आता. अगं पण तुझं नेहमीच आहे. अरे आलात तुम्ही? हो. काय म्हणाले डॉक्टर? काळजी घ्यावी लागेल म्हणाले. प्रेग्नन्सी मध्ये काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. अरे पण मग वहिनीला जमणार आहे का ऑफिस मध्ये यायला? अरे नाही नाही, तिला घरीच राहू दे. आणि प्रश्न फक्त तिच्या सायांचा आहे ना, तर त्या मी येऊन जाईन. अरे वेडा आहेस का तू? म्हणजे प्रश्न ना कशा वेड्यासारखे पडतात रे तुला? अरे करोडोचा टर्नओव्हर असणारी आपली कंपनी, जिथे दररोज लाखोंचा व्यवहार होता, मग तू काय दर अर्ध्या तासाला घरी येणारच वहिनींची सही घ्यायला? अरे मग त्याला दुसरा काही पर्याय आहे का आता? ते पण खरंच आहे म्हणा, पण त्यापेक्षा ना तू एक काम कर, वहिनींकडनं ना अख्खं एक चेकबुकच सही करून घेऊन जाऊ.
म्हणजे काही प्रश्नच नाही. राहिला प्रश्न इतर डॉक्युमेंटचा, ते आपण पिऊनला पाठवत जाऊ. मला वाटतं एवढा विश्वास तर वहिनीचा तुझ्यावर नक्की आहे. ए नाही हा, अजिबात नाही. नाही बोमला. अक्षरा, तुझा माझ्यावर विश्वास नाही? अगं माझ्याशी. एक मिनिट. पुढे काहीही बोलायच्या अगोदर एकदा हे पेपर्स बघशील. ठीक आहे. अरे वाचून तर बघ. आणि सागर, अरे मी नाही म्हटलं ते तुझ्या चेकबुकच्या कल्पनेला. अरे काय झालं, लास्ट व्हिजिटला मी डॉक्टरांना भेटले तेव्हाच त्यांनी मला सांगितलं होतं की हे काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. अरे म्हणूनच तर मी मागच्या आठवड्यात ॲडव्होकेट देसाईनं बोलवून घेतलं होतं आणि त्यांच्याकडनं हे पेपर्स पण बनवून घेतले तेव्हा. अच्छा, म्हणजे आपले देसाई अँड गोरे असोसिएट. तेच. बर. अक्षरा, हे काय? पॉवर ऑफ अटर्नी आणि तीही चक्क माझ्या नाव. हो मग. अगं पण अरे त्यात काय झालं, बिझनेस मी सांभाळला काय किंवा तू सांभाळलास काय, सारखंच आहे. अगं पण इतका मोठा डिसिजन, आणि समजा मी तुला फसवलं तर, तुझी इतकी प्रॉपर्टी बघून माझी नियत फिरली तर, तुला खरंच एवढा विश्वास आहे माझ्यावर? विश्वास? राहुल, माझे आई वडील ना माझ्या लहानपणीच गेलेले. त्यानंतर ना मला दाजींनी म्हणजे कुंदाच्या बाबांनीच सांभाळलं. अरे मी 18 वर्षांची होईपर्यंत माझा हा सगळा बिझनेस त्यांनी अगदी आपला म्हणून सांभाळला आणि तोही अगदी निष्ठेने आणि इमानदारीने. पण नियतीला माझं ते सुख बघवलंच नाही. आपलं लग्न झालं आणि काही महिन्यातच त्या ॲक्सिडेंटमध्ये ते गेले. पण त्यांच्यानंतर विश्वास ठेवावा अशी एकच व्यक्ती माझ्या आयुष्यात होती आणि ती म्हणजे कुंदा. पण तिनेही काही पैशांसाठीच. असो. अरे आणि तू तर माझाच आहेस. माझ्यापेक्षाही जास्त तुझ्यावर विश्वास आहे. आणि तसंही तू बिझनेस सांभाळायला लागल्यापासून गेल्या वर्षभरातली कंपनीची प्रगती मी बघते. अगं पण आता पण वगैरे नकोय हा. ती पॉवर ऑफ अटर्नी घे आणि सगळा बिझनेस आता तूच सांभाळ. आणि काही अडचण आलीच तर मी तुझ्यासोबत असेल. माझे काही विश्वासू कलिग्स पण आहेत आणि हा तुझा मित्रही आहेच की काय सागर, आहेस ना? येस 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 वहिनी, ॲट युअर सर्व्हिस ऑलवेज, एनी टाइम एनी वेअर. बरोबर, होऊ दे तुझ्या मनासारखं. आणि आता हो, पार्टी नका मागू माझ्याकडे. यस यस, नवीन मॅनेजिंग डिरेक्टर अब तो पार्टी बनता है. मला वाटलंच होतं तू सोडणारच नाही. आणि पार्टी पाहिजे ना, चल आताच चल. अक्षरा, चल तयार हो. चल. मी येत नाही. तुम्ही दोघं जाऊन या. अरे. मी जरा आराम करते. ठीक आहे, यू गाईज एन्जॉय. ओके. सागर, ड्रायव्हरला सांग ना गाडी काढायला. मी जरा आलो सर. हो, पण जरा लवकर. आता बरीच कामं वाढली आहेत. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून आनंद यात्री ठाणे विभाग आणि केव्हीसी प्रॉडक्शन्स संयुक्त विद्यमाने सादर करीत आहे एक थरारक एकांकिका, अकल्पित हे असंही घडू शकतं. लेखक दिग्दर्शक नेपथ्य केदार चांदीवाले, प्रकाश योजना आनंद केळकर, संगीत सुदीप ठोसर, कलाकार आनंद केळकर, मेघना राजे, अक्षरा चांदीवाले आणि नवीन पदार्पक ऋषिकेश पाटील. रंगमंच सहाय्यक आदिती भातखंडे, मिनल दातार, शिल्पा दीक्षित, गौरांग दामले, नीता दाणी, विशाल राऊत. विशेष आभार आदिती भातखंडे, आनंद भातखंडे, मेघना राजे. सविनय सहर्ष सादर करीत आहोत केदार चांदीवाले लिखित दिग्दर्शित एक थरारक एकांकिका, अकल्पित हे असंही घडू शकतं. हे असंही घडू शकतं. अजून कसा आला नाही हा? फोन पण लागत नाहीये. कुठे राहिला हा अजून? हे हाय. आलास? किती उशीर तुला? आणि कधीपासून फोन करते, तुझा फोन का लागत नाहीये? फोन तर चालूच आहे. आणि काय रे, आज पण तुला लवकर यायला जमलं नाही का? आज काय स्पेशल? म्हणजे तुझ्या खरंच लक्षात नाहीये? काय? इम्पॉसिबल आहेस तू, सिरियसली. म्हणजे कोणी इतकं कसं काय अनरोमॅन्टिक असू शकतं? खफा है वो कि हमसे खता हो गई. खफा है वो
कि हमसे खता हो गई, कैसे बताए उन्हें कि उन्हीं से वफा हो गई. विश यू हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. म्हणजे तुझ्या लक्षात होतं? लक्षात होतं. अगं आजचा दिवस कसा विसरेन. खरं तर ज्या दिवशी तुम्हाला बाळाची गोड बातमी दिली होतीस ना, त्याच दिवशी मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणले. सरप्राईज? काय? एक मिनिट थांब. हे घे. हे काय? अगं बघ, उघडून तरी बघ. त्यात अशी एक गोष्ट आहे जी मी तुला देईन अशी तू कधीही कल्पना केली नसशील. राहुल, व्हॉट द हेल इज दिस? अरे तुला कळावं म्हणून इंग्लिश मध्येच लिहिलंय. तुला वाचता येत नाहीये का? बरं ठीक, मी मराठीत सांग. त्यात असं लिहिलंय की यापुढे तुझा आणि माझा काहीच संबंध राहणार नाही. अरे मी तुला डिवोर्स देतोय. अरे पण का? हा, हे तू मला विचारतेस? हो, तुलाच विचारते. अरे अरे आज आपली अॅनिव्हर्सरी आहे. आपल्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं ना आज. मला सांग, या वर्षभरात आपलं एकदा तरी भांडण झालं नाही. एकदा तरी मी तुझ्या मनाविरुद्ध वागले? मुळीच नाही. एक तुला वाईट वाटेल असं कधीतरी काही केलंय का? अजिबात नाही. मग तू असं का करतोय? मी असं का करतोय? अगं कोणता नवरा सहन करेल की त्याची बायको त्याच्याच जीवलग मित्राबरोबर अनैतिक संबंध ठेवते? राहुल, आणि बरं ठेवते तर ठेवते, वर निर्लज्जपणे त्याच्या मुलाची आई पण होतेस. काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? अगं मला कळत नसतं तर मी तुझ्याशी बोललो असतो का? राहुल, प्लीज 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 डोंट डू दिस टू मी. यू आर फुलिंग मी, राईट? ट्रस्ट मी प्लीज. मी तुझीच आहे. हे बाळ पण तुझंच आहे. अगं हो हो हो, इतकी इमोशनल नको होऊस. मी कुठे बाळाची जबाबदारी नाकारतोय? अख्ख्या जगाला आवडून सांगेल की हे बाळ माझंच आहे. आणि तूही अगदी तन मन आणि आता तर धनाने सुद्धा आहे ना. मग ही नोटीस? अगं हे मला मान्य आहे, पण तुझ्या नवऱ्याला मान्य नाही त्याचं काय? म्हणजे काय बोलतोयस तू? अगं फार साधं आणि सोपं आहे. मी राहुल देशपांडे नाही, मी सागर प्रधान. काय? हो, मी सागर प्रधान, आपल्या नवऱ्याचा जीवलग मित्र. म्हणजे राहुल? नमस्कार वहिनी. मी राहुल देशपांडे, आपला कायदेशीर नवरा. पाणी घ्या वहिनी, म्हणजे बरं वाटत. अरे शिकलात तुम्ही? अरे हो, विसरलोच मी. आता मी तुमचा नवरा आहे नाही का? काय म्हणू ग तुला? प्रिय नाही, नको. सखी एकदम ओल्ड फॅशन वाटत. त्यापेक्षा ना अक्षरा, मी ना तुला अक्षूच म्हणतो. डोंट टच मी. डोंट टच मी? अगं काय बोलतेस तू? अगं नवरा आहे मी तुझा, तेही कायदेशीर. अरे थांब रे, अक्षराचं सॉरी. वहिनींचा जरा गोंधळ झाला असेल, त्यांना प्रश्न पडला असेल की हे असं घडलंच कसं. त्यांना जरा उलगडून सांगूया. तर वहिनी, वो एक लंबी कहानी 20 साल पुरानी है. मी आणि सागर दोघंही पुण्याचे, हे तर तुला माहितीच. दोघंही लहानपणापासूनचे मित्र, दोघांची घरं शेजारी शेजारी, दोघांच्या घरामध्ये फक्त एका भिंतीचं अंतर. दोघांच्या घराचा घरोबा चांगला, लहानपणापासून शिक्षण एकत्र, खेळणं एकत्र. हो, आणि पोरगे झालो तेही एकत्रच. शिर्डीला नवस पेढाला जाताना याचे आणि माझे आई वडील वारले तेही एकत्रच. अरे अरे पण आता तर
बायकोही एकत्र. मग पुढे शिक्षण पूर्ण केलं आणि सरकारने दिलेल्या सर्टिफिकेटची रद्दी घेऊन नोकरीच्या भिका मागायला सुरुवात केली. पण हाट साला तिथेही आमचं दुर्दैव आड आलंच. कारण नोकरीसाठी लागणारा पैसा किंवा लागणारा वशिला कधी नव्हताच आमच्याकडे. हो ना, तेव्हा ना आमच्या आई वडिलांची जमापुंजी संपत आली होती. मग काय, पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही इमानदारी सोडली. हो, सोडली इमानदारी. सुरुवातीला छोटे मोठे झोल केले. याला टोपी लाव खे पैसे, त्याला टोपी लाव खे पैसे. मग सहज, अगदी सहज एक दिवस टाइमपास करत असताना तुझं प्रोफाईल आम्हाला मॅट्रिमोनियल साइटवर दिसलं. मुंबई स्थित गडगंज संपत्ती असलेल्या सुंदर युवतीस भावी जोडीदाराची आवश्यकता. साला काय ऍड होती? जातीची अट नाही, नोकरीची अट नाही, उमेदवार प्रेमळ आणि मन मिळावं असं बस. आणि तुझ्या अपेक्षेप्रमाणे मन मिळावं आणि प्रेमळ तर आम्ही आहोतच नाही. मग काय, मग सोशल मीडियावरून तुझ्याशी मैत्री केली, तुझी अधिकची माहिती काढली. करोडोची संपत्ती असलेली एकुलती एक वारस, ना आई वडील जिवंत ना कोणी नातेवाईक. घरात फक्त 3 माणसं, तू, दाजी आणि कुंदा. कंपनीचा सगळा कारभार तू आणि दाजी बघत होता. मग मात्र आम्ही प्रॉपर प्लॅनिंग केला. नाही म्हणजे पहिल्यांदा नावाची अदलाबदल करून तुला भेटलो आणि माझ्या स्पष्ट वक्तेपणावर भाळून तू माझ्याशी लग्न केलंस. पण हीच आमची खरी जीत होती. Cheers! अगोदरच ठरल्याप्रमाणे मी तुला रजिस्टर पद्धतीने लग्नाचा आग्रह केला, त्यालाही तू मान्य केलंस. पद्धतशीरपणे रजिस्ट्रार मॅनेज केला, फोटो बदलले आणि लग्नाचं सर्टिफिकेट तयार केलं. आणि तू माझ्या प्रेमात एवढी आंधळी झाली होतीस की तुला एकदाही नाही वाटलं ते सर्टिफिकेट चेक करावं म्हणून. आणि मग त्यानंतर माझ्या या मित्राची ओळख मी तुला सागर या नावाने करून दिली. त्यानंतर आमच्या मार्गात एकमेव मोठा अडथळा होता, तो म्हणजे दाजी. मग त्या भीषण अपघातात त्यांनाही पाठवून दिलं देवाकडे. म्हणजे तुम्ही मारलं त्याला? खून केला तुम्ही त्यांचा? हो, अगं आम्हीच खून केला, पण अपघात वाटेल असा. ते या जन्मी तरी शक्य नाही, समजला? त्यानंतर त्या कुंडाला दूर करणं फारसं अवघड नव्हतंच. आठवते ती चोरी? अगं मीच पैसे ठेवले होते तिच्या कपाटात. किती नालायक. अगं नाही ग नाही, आमचा खरा नालायकपणा तर ह्याच्या पुढेच आहे. म्हणजे काय नाही, तू सांगितलं नव्हतंस हिला घेऊन जा. मग पोलिसात नेण्याच्या बहाण्याने मी तिला माझ्या गेस्ट हाऊसवर घेऊन गेलो आणि एक कोळी कळी कुस्करण्याचा अनुभव घेतला मी. काय पण चव होती यार, अजून जिभेवर रेंगाळली. पण साला तुझी चव काही औरच असेल. अरे बस का, मला विचार ना. अगं आली होती काही दिवसापूर्वी ती कुंदा. हो, माझ्या पापांचे धडे वाचायला. मग काय, तिलाही पाठवून दिलं तिच्या लाडक्या दाजींकडे. किती त्रास झाला असेल. अजिबात त्रास झाला नाही. अगं कोंबडी सारखी मान होती. हा, नक्कीच जीव गेला बघ. त्यागही गेलं. परमेश्वरा तिच्याही आत्माला शांती दे रे बाबा. ओम शांत शांत. असो, आपण कामाचं बोलूया. सागर, ते पेपर्स दे रे. पेपर्स? हा, पेपर्स. अगं डिवोर्स पेपर तयार केले. हो, त्यावर सही हवी आहे तुझी. सागर, मिळाले का रे? हे घे. हे डिवोर्स पेपर, यावर तुझी सही हवी आहे. हा,
मुलगी म्हणून दे. पाहिजे तर हा बंगलाही तुलाच ठेव. हा हा बंगला मला आवडलाय ना. हा तिला वाटलं तर तो खंडाळाचा दे. ओके, नो प्रॉब्लेम. व्हॉट नॉनसेन्स. ही सगळी माझी प्रॉपर्टी आहे, तुम्ही कसली देताय मला? गैरसमज, गोड गैरसमज. तर सौ अक्षरा राहुल देशपांडे आपण दिलेल्या पॉवर ऑफ अटर्नीचा वापर करून. अरे अरे योग्य वापर करू. आय एम सॉरी, इट्स माय मिस्टेक. आपण दिलेल्या पॉवर ऑफ अटर्नीचा योग्य वापर करून आपली सगळी संपत्ती आणि स्थावर मालमत्ता आता श्री राहुल देशपांडे यांच्या नावाने आहे, म्हणजेच पर्यायाने माझ्या नावाने. त्यामुळे आतापासून तुझा या संपत्तीवर कोणताही हक्क नाही, समजलं? हे मनात आणलं ना तर या कपड्यावरती पण हक्क दाखवू शकतो मी. आजची रात्र देतोय तुला विचार करायला. तेव्हा ठरव सही करायची मी की पोलिसात देईन तुम्हाला. पोलिसात? राहुल, अरे काय बोलते? पोलिसात देणार? तुला माहिती आहे मला किती भीती वाटते त्यांची. अरे ते मारतात ग काठीने, लातेने, आणि कधी कधी तर एन्काउंटर करतात. प्लीज पोलिसांचा बोलवलंय, मी हात जोडतोय, प्लीज. हे सर्किट डोकं. पोलिसात जाणार तू? अगं इतका फुलप्रूफ प्लॅन आखला ना मी की पोलीस सुद्धा आमचं काही करू शकणार नाही. आणि तू म्हणतेस तशी पोलिसात गेलीस, आमची कंप्लेंट केली, मग काय होईल? कोर्टात केस उभी राहील आणि मी असा इथे आरोपीच्या पिंजऱ्यात उभा. सागर, तू आता जज म्हणून मला प्रश्न विचार. तू जज. ओके, आय जस्ट लव्ह रोल प्लेस. तर मिस्टर राहुल देशपांडे, तुमच्यावरील आरोप तुम्हाला मान्य आहेत? नाही मिलॉर्ड, मला माझी बाजू मांडण्याची एक संधी मिळाली. परमिशन ग्रांटेड. थँक्यू मिलॉर्ड. मिलॉर्ड, माझ्या विरोधी पक्षाच्या वकिलांनी माझ्यावर कितीही आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तरी मी तुम्हाला सांगतो, तो मी नव्हेच. मिलॉर्ड, माझ्यासारख्या निरागस व्यक्तीला जाणून बुजून यदा कदाचित नाही तर मुद्दामून शांततेत चाललेल्या या कोर्टात हजर केलं गेलंय. हे बघा, तुम्हाला जे काय सांगायचं नाही ते स्पष्टपणे सांगावं. उगाच नाटकी भाषा वापरून कोर्टात टाकू नका. सॉरी मिलॉर्ड, पण त्यासाठी मला या पिंजऱ्याच्या बाहेर यावं लागेल. परमिशन ग्रांटेड. थँक्यू मिलॉर्ड. तर मिलॉर्ड, इथे बसलेली ही स्त्री सौ अक्षरा राहुल देशपांडे या माझ्या पत्नी आहेत हे सिद्ध करणारा हा पुरावा, हे विवाह नोंदणी पत्र, यावर फोटो सुद्धा माझा आणि सौ अक्षरा देशपांडे यांचाच आहे ना? आणि मिलॉर्ड, यावर माझा मित्र सागर प्रधान आणि यांचे कारभारी दाजी आणि कुंदा यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या. हो, पुरावा घेतला. अगे ए बावळ्या, झेरॉक्स होती का ती? घे, हाऊस आहे ना तुला फेकाफेक करायची. घे. मिलॉर्ड, पुरावा नंबर 2, मी राहुल देशपांडे आहे हे सिद्ध करणारे हजारो व्यक्ती मी इथे आणू शकतो, पण मी राहुल देशपांडे नाही हे सिद्ध करणारी एकही खरी व्यक्ती ह्या मॅडम आणू शकत नाही. काय मॅडम, आणू शकता का? मिलॉर्ड, यावरून सिद्ध होतं की ह्या माझ्या पत्नी आहेत आणि यांचे माझा मित्र सागर प्रधान यांच्या बरोबर अनैतिक संबंध आहे आणि त्यातून या मॅडम गरोदर राहिल्या. ऑब्जेक्शन बरोबर. असाच तुझा वकील उसळून उभा राहील, पण तू काळजी करू नकोस. मग मी एक फोटो दाखवतो. फोटो? हो, आणि हे व्हिडिओ सुद्धा. व्हिडिओ? हो, व्हिडिओ. अगं, ज्या दिवशी तू मला इथे राहायची परमिशन दिलीस ना, त्याच दिवसापासून बंगल्याच्या मेन गेट पासून ते तुझ्या बेडरूम पर्यंत मायक्रो कॅमेरा सेट केलेत मी.
त्यामुळे तुझा क्षण आणि क्षण आता माझ्याकडे बंदिस्त आहे. अगदी तुझा प्रायव्हेट क्षण सुद्धा. हा पण तू काळजी करू नकोस, कारण यावर तुझा वकील म्हणेल. ऑब्जेक्शन युअर ऑनर. आज टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. ही कदाचित एखाद्या सॉफ्टवेअरची करामतही असू शकते. आईला मी फसलो. आता मी काय करणार? फसलो मी. पण 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 मग मी पण सांगेन, टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे तरी DNA टेस्ट करा, लगेच कळेल बाळाचा खरा बाप कोण आहे. अगं का स्वतःच्या आबरूचे असे धिंडवडे काढतेस? त्यापेक्षा साईन कर ना आणि मोकळी हो. आणि हे बाळ अगं होऊन दे की, होईल तुला खेळणं म्हणून. हे यांच्या ते पेपर्स तिथे ठेवले तेव्हा ठरव सही करायची की काय. सागर रात्र खूप झाली आहे, मी निघतो. तू येतोस? नाही, मी जरा थांबतो ना. तशी आजची आमची शेवटची रात्र आहे. नाही हो, एन्जॉय. चल बाय, गुड नाईट, सी यू. मी जरा आत पडतोय. तुलाही वाटलं तर तूही येऊ शकतेस. बरं ठीक आहे, बेडरूमचा दरवाजा उघडाच ठेवतोय. वर्षांनी सुख दिलंस तुम्हाला आणि एका क्षणात काढूनही घेतलंस. नेमकी कुठे चुकली मी? हा जीवापाड प्रेम केलं होतं, माझं सर्वस्व दिलं मी त्याला. मग का असं वागला? एवढा मोठा बिझनेस मी इतक्या विश्वासाने त्याच्या हातात दिला. मॅनेजिंग डिरेक्टर, इतकी मोठी पोझिशन, समाजात मान मिळवून दिला, सन्मान मिळवून दिला. तरी कमी पडलं. त्याच्या एका निर्णयाने मी माझं सगळं हरवून बसले आता. मी इतक्या सहज असं सगळे निष्ठू नाही देणार. मला हे सगळं परत मिळवायलाच पाहिजे. आणि त्यासाठी कितीही कठोर मार्ग काढावा लागला तरी चालेल. माझ्यासाठी नाही, पण माझ्या बाळासाठी. हो, मला हे करावंच लागेल. येस.
बोलायचंय तुझ्याशी. काय फालतूगिरी लावली आहे का? जरा झोप लागली होती की नसती खटकाट खटकाट खटकाट. चला शांततेने झोपून पण देत नाही. हे काय? हे साले लाईट का गेले आता? आणि तो इन्व्हर्टर काय झक मारायला लावलाय का? वा, म्हणजे माझी झोप कायमची उडवलीयस आणि स्वतः अगदी निवांत झोपलायस का? अरे जीवापाड प्रेम केलं होतं रे मी तुझ्यावर. माझा नाही पण किमान बाळाचा तरी विचार कर. बाळ म्हणे. हाऊ डिस्गस्टिंग. का वागलास रे असं? सांग ना. का? अगं पैसा. हा इतका सगळा पैसा. लहानपणापासून गरिबीत दिवस काढलेत आम्ही. और अब जाके ये दौलत मेरे हाथ लगी है. बस फक्त पैसा? म्हणजे फक्त पैशांसाठी तू माझा विश्वासघात केलास? अरे इतकंच होतं तर मला सांगायचं होतंस ना. मी माझी सगळी प्रॉपर्टी तुला अशीच दिली असती रे. हो अशीच दिली असतीस? दिलीच असती. खरं तर ती तुझीच होती, फक्त तुला ती नीट सांभाळता आली. म्हणजे? अरे पॉवर ऑफ अटर्नी तर मी तुला राहुल समजून दिली होती, बरोबर ना? मग जर तुला हे असंच काही करायचं होतं तर किमान ती स्वतःच्या नावावर करायची. इतके अधिकार तर तुझ्याकडे नक्कीच होते काय. पण तू माझी सगळी प्रॉपर्टी त्या राहुलच्या नावावर केलीस. अरे मग काय झालं त्यात? त्याच्या नावावर असली काय किंवा माझ्या नावावर असली काय, त्याने असा काय फरक पडणार आहे? पडतो ना. अरे खूप फरक पडतो. तुला काय वाटतं राहुल इतका सहज तुला भागीदारी देईल? का नाही देणार? अगं आमचं ठरलंय का तसं? ठरलं काय? ऍग्रीमेंट, ऍफिडेव्हिट केलंयस असं काही? अरे साधा विचार कर. जो माणूस स्वतःच्याच नावाचा वापर करून त्याच्या नामधारी का होईना पण बायकोला त्याच्याच मित्राला उपभोगायला देतोय, तो इतक्या सहज तुला तुझा वाटा देईल आणि तोही ह्या इतक्या मोठ्या संपत्तीचा? देईल. तो असं नाही करणार. करू शकतो, कारण आज सगळी प्रॉपर्टी त्याच्या एकट्याच्या नावावर आहे, म्हणजे राहुलच्या नावावर. आय पिटी यू सिरियसली. म्हणजे मला फसवायच्या नादात तू स्वतःच फसलायस. हे मी फसलो नाहीये. तू उगाच माझ्या मनात काहीतरी भरू नकोस. हे नाही हा, मी अजिबात असं काही करत नाहीये. उलट मी तर तुला वास्तवाची जाणीव करून देते. ए पण समजा त्याने असं काही केलं, मग तू काय करणार? हा चिल, रिलॅक्स. पण तू ठरवलंस ना तर अजूनही ही सगळी प्रॉपर्टी तुझी होऊ शकते, आणि तीही माझ्या सकट, आपल्या बाळासकट. ते कसं? अरे सोपं आहे. म्हणजे बघ, तू कुणीही असो, राहुल किंवा सागर, पण माझ्यासाठी तू माझा नवरा आहेस. मी जीवापाड प्रेम करते रे तुझ्यावर. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मला आणि आपल्या बाळाला तुझी गरज आहे. आणि ऐक ना, तू ठरवलंस ना तर अजूनही सगळं नीट होईल. अगं पण कसं? आपण राहुलचाच प्लॅन वापरायचा. म्हणजे जसं त्याला ओळखणारे इथे कुणीच नाहीये, तसंच तुलाही ओळखणारे इथे कुणीही नाहीये. मग उद्या सकाळी तो इथे येईल ना माझी सही घ्यायला. त्यावेळी तू त्याला मारायचं. काय मारायचंय? हो, तू त्याला मारायचंस, अगदी ठार मारायचंस. आणि मग माझा नवरा म्हणून राहुल देशपांडे या नावाने पुढचं सगळं आयुष्य जगायचं. आणि तू जर म्हणत असशील ना तर आपण इथलं हे सगळं काही विकून कुठेतरी दूर निघून जाऊया ना. आणि तसंही शेक्सपियर म्हणालच आहे, नावात काय. अगं पण यासाठी मी माझ्या मित्राचा जीव घ्यायचा? नाही, मला नाही जमणार. जमवावंच लागेल, कारण तू जरी त्याला मारलं नाहीस ना तरी आज नाही तर उद्या तो तुला मारणार हे नक्की. मार्क माय वर्ड्स. नाव
नाव द बॉल इज इन युअर कोर्ट. आता निर्णय तूच घ्यायचा आहेस. आणि हो, आणखीन एक, शेवटी जो जीता वही सिकंदर. बरोबर करत राहते, माझ्या डोक्यात नको नको ते भरवते, आणि मी काय एवढा मूर्ख आहे की सगळं होऊ देईल. राहुल हे राहुल ते साला बोलते त्यात लॉजिक तर आहे. आणि राहुल नाही यार, राहुल असं नाही करणार. साला इतके झोल केले एकत्र, प्रत्येक वेळेला विश्वासाने साथ दिली त्याने मला, आणि तो असा करेल. पण या वेळेला करू शकतो, कारण हुकुमी एक्का त्याच्याकडे आहे ना, पॉवर ऑफ अटर्नी. साला एवढी मोठी गोष्ट माझ्या डोक्यात कशी नाही? काहीतरी डिसिजन तर घ्यावाच लागणार, आणि तोही सकाळपर्यंत. गुड मॉर्निंग. अरे तू रात्रभर इथेच बसलायस की काय विचार करत? बरं, काय ठरलं तुझं? मी ठरवलंय, आता कोणत्याही क्षणी राहुल येते, आणि मग त्याचा गळा आणि फक्त काही क्षणांची घुसमट, काही क्षणांची घुसमट, आणि मग मी जिंकणार. मी जिंकणार. मला खात्री होतीच तू योग्य तोच निर्णय घेशील. थँक्स राहुल. राहुल? अगं सागर, मी सागर प्रधान. अरे मला माहिती आहे, पण आता तुला याच नावाची सवय करायला पाहिजे ना. काय तेही झालंच. पण तू नक्की तयार आहेस ना? तुला अजूनही शंका वाटते? अरे तसं नाही, मला तुझी काळजी वाटते. तू टेन्शन नको घेऊस ग, मी सगळं मॅनेज करेन. राहुल आला बहुतेक. तू आज जा, मी बघतो. अरे ये राहुल. हाय, गुड मॉर्निंग. हो हो, शेवटची रात्र बरीच एन्जॉय केलेली दिसते. अरे डोळे सुचलेत तुझे. अरे कसलं काय, तू गेलास आणि साले लाईट गेले. रात्रभर डासांसोबत कबड्डी खेळतो. बरं ते सगळं ठीक आहे, मला एक सांग, मौसम का हाल क्या है? बारिश होगी? अरे होगी म्हणून काय विचारतो? होगी 100% होगी. अरे पार हवा टाईट झाली तिची, घाबरून गेली एकदम. जर पिन मारली ना की टचकन फुटेल. गुड, बोला बोला, बाहेर बोलाव तिला. अक्षरा, अक्षरा बाहेर. हो 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 हो, आपली पण झोप झालेली दिसत नाहीये मॅडम. अहो डोळे सुजलेत तुमचे. तुम्ही पण रात्रभर कबड्डी खेळत होतात वाटतं, डासांबरोबर. आपण मुद्द्याचं बोलूया. ओके, मग काय ठरवलंयस? सही करणार की? माझं ठरलंय, मी सही करायला तयार आहे. ग्रेट. अगं खात्री होतीच मला. म्हणून तर हा चेक बरोबरच घेऊन आलो मी. आणि ह्या खंडाळ्याच्या बंगल्याच्या चाव्या. हे पेन सही करतेस ना?
झोल एकत्र केले आपण. पण आज मराव मात्र तुला एकट्याला लागतंय राहू. मी मारला याला. माझ्या या हातांनी मारलं. माझ्या या हातांनी मी हो मारलं मी तुला, कारण मला जागायचं होतं. ये बघ ना, अरे बघ या सगळ्या प्रॉपर्टीचा मी एकटा मालक झालोय. मी जिंकलोय अक्षरा, आपण जिंकलोय. आपण नाही रे, मी जिंकली. अगं तेच आपण दोघे. अरे मी एकटीच जिंकली आहे. राहुल उठ ना रे. मी काय केलंस तू मारलंस माझ्या नवऱ्याला. अरे मित्र होता ना तुझा, कोण केलास तू त्याचा? अरे हे आपलं ठरलं होतं ना. हे काय बडबड करतेस तू? शट अप, जस्ट शट अप. तू बोललास नाव इनफ. हा माझा नवरा राहुल देशपांडे, ज्याला तू मारलेस. पुरावा हवाय? हे आमचं मॅरेज सर्टिफिकेट बघ. फोटो कोणाचे आहेत? माझा आणि राहुलचा. झाला कन्फ्यूज? अरे तूच बनवलंस ना. आणि हा राहुलच आहे हे सिद्ध करणारी हजारो माणसं मी पुण्यात आणू शकते. अरे काय बोलतोय, तुला कळतंय का? हे गपे. खरं तर लग्नाच्या पहिल्या रात्रीच तू माझ्यावर बलात्कार केला. काय? हो. आणि जेव्हा तुला कळलं की माझ्या पोटात तुझं बाळ वाढतं, तेव्हा तू मला ब्लॅकमेल केलंस. माझ्याकडे पैसे उकळले, माझा शारीरिक उपभोग घेतला. तुझं डोकं जागेवर आहे का? काही बरोबरतेस का तू? अरे माझं डोकं जागेवर नसतं तर मी मगाशीच निकमजींना फोन केला असता का? निकम साला तो तुझा पिये. येस, देअर यू आर. मी मगाशीच त्यांना फोन करून सगळं काही सांगितलंय. एव्हाना तर त्यांनी पोलिसांनाही कळवलं असेल की सागर प्रधान हा माणूस मला ब्लॅकमेल करतो, माझा फिजिकल टॉर्चर करतो. आणि ही गोष्ट जेव्हा राहुलला समजली तेव्हा तुम्हा दोघांचे वाद झाले आणि रागाच्या भरात सागर प्रधानने माझ्या नवऱ्याचा खून केला. क्या बात. पण अक्षरा, हे सगळं सिद्ध करायला पुरावा लागतो. तो कुठे? तर किती प्रश्न पडतात रे. सिरियसली. पुरावा ठीक आहे. हे पुरावा हवाय ना तुला? फोटोज तुझाच मित्र देऊन गेलाय आणि असे अनेक फोटोज आणि व्हिडिओज तुमच्याच लॅपटॉपमध्ये सेव्ह आहेत ना. तो आता निकमजींकडे आहे. हा पण तू अजिबात काळजी नको करूस, कारण यावर तुझा वकील असा तिरासारखा उसळून उभा राहील. ऑब्जेक्शन युअर ऑनर. अहो आज टेक्नॉलॉजी किती पुढे गेली आहे. ही कदाचित एखाद्या सॉफ्टवेअरची कमाल असू शकते. मग मी पण त्याच टेक्नॉलॉजीचा वापर करणार आणि तुझी DNA टेस्ट करायला सांगणार. मग लगेच कळेल ना बाळाचा खरा बाप कोण येते. वा वा वा. म्हणजे आमचाच प्लॅन आमच्यावरच उलटवणार का? पण अक्षरा, कुणाचं सबळ कारण काय देशील? नाही रे, मला कारण वगैरे देण्याची गरजच लागणार नाहीये. पोलिसच तुझ्याकडनं बोलवून घेतील. कारण मगाशी आपण कुणाचे जे महापराक्रम केलेत ना ते आपणच लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये अगदी यथासांग रेकॉर्ड झालेले आहेत. कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले असतील नाही. पण या सगळ्या गडबडीत एक गोष्ट मात्र विसरलीस अक्षरा, की ज्या कॅमेऱ्याने मी केलेला हा खून रेकॉर्ड केला असेल त्याच कॅमेऱ्याने तू रचलेला खूनाचा प्लॅनही रेकॉर्ड केला असेल. ओ शिट, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. लक्षातच नाही आलं ना काहीच. यू फूल. इतका फुल प्रूफ प्लॅन आखलाय आणि अशी फालतू चूक करी. म्हणजे तू एक गोष्ट विसरतोयस. अरे मगाशी रात्री सगळे राईड गेले होते.
तुला काय वाटतं कोणता टेक्निकल फॉल्ट झाला होता? अरे ते माझ्याच सांगण्यावरनं बंद केले होते इन्व्हर्टर सुद्धा, आणि पर्यायाने तुमचे हे सगळे कॅमेरे बंद होते. अरे आता राहुल आला तेव्हाच तर चालू केले. पण आपण असं धरून चालूया की काहीतरी रेकॉर्ड झालं असेल, पण कोणतं फुटेज ठेवायचं आणि कोणतं डिलीट करायचं हे निकमजींना व्यवस्थित कळतं. काय यू आर फिनिश्ड. नाही, मी असा संपणार नाही. मी मारून टाकेन तुला, मी जीव घेईन तुझा, मी मारून टाकेन. ते या जन्मी तरी शक्य नाहीये. परत आली आहे तुझी. हौस होती ना तुम्हाला बुद्धिबळाचा डाव खेळायची? तुम्ही सुरू केलेला हा डाव, त्याचा शेवट मी करते. हा चेक आणि हा मेल. आता इतकी आहे ना सगळंच, पण मला फसवण्याच्या नादात तुम्ही हा सुद्धा विचार नाही केला की हे असंही घडू शकतं